नरसोबा वाडीला चाललेलो आहे, तर तिथलं तुम्हाला आणि व्ह्यूज मी ॲड करून दाखवतो. तर हे आहे नरसोबा वाडीचे प्रवेशद्वार. मला बोला म्हणतात माणसं. देवराज वरनं चल की. देवराज कुठनं? एवढा अंगेत आपल्याला वरून आहे काय? बाहेरनच पडा इकडे ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये लाले पुरा चला लाले. ठीक आहे करायला काय करायला व्हिडिओ घ्यायला चल की सगळे रे पब्लिक मी नंतर बोलणार. आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे. बाहेरनंच दर्शन घेतलं आम्ही, कारण आत आहे की नाही गर्दी लई आहे, रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळं आम्ही आत गेलेलो नाही, बाहेरनंच दर्शन घेतलेलं आहे. तर आता यापुढे बघूया, काही तर नाश्ता करूया. ही बघा ही पोरं पुरी बघा थांबलेलं आहे तिथं. हा बघा हा शेंडीवाला, हा पण पोरगी बघा, तो बघा हिची गर्लफ्रेंड असून हा पोरगी बघा लागलाय. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. दुधाचं कोण कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. तर घरी आता आम्ही आलो आणि खूप चांगला अनुभव होता माझ्यासाठी. कोपेश्वर टेम्पल व्लॉगिंग आणि नरसिंहवाडी व्लॉगिंग हे दोन्ही मंदिर खूप छान होते आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स मला पाहायला मिळाला. आणि तिथे जे कोपेश्वर मंदिरमध्ये
जे कलाकृती आहेत आणि जे दगडी बांधकाम आहे खूप छान आहे आणि बघण्यासारख्या गोष्टी आहेत आणि शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. तुम्ही पण एकदा जाऊन नक्की बघा. आणि जर तुम्ही कोपेश्वर टेम्पलचा ब्लॉग अजून बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, लिंकवर टॅप करा आणि जाऊन तो पण ब्लॉग बघा. खूप छान ब्लॉग झालेला आहे तो पण. कोपेश्वर मंदिर पण खूप छान होतं आणि तिकडे जे कलाकृती होती, आपली जी मराठी संस्कृती होती खूप छान आहे आणि 1200 वर्ष जुनं ते मंदिर आहे. तर खूप छान होतं. आणि हा ब्लॉग आता आपण एंड करत आहोत. तर लास्टपर्यंत ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि हेल्दी राहा. आणि जे तुम्हाला अचीव करायचं आहे त्याच गोष्टीच्या मागे लागा आणि अचीव करा. आणि तुम्ही एकदा जाऊन या कोपेश्वर टेम्पल ब्लॉग.